जळगावचे सुरेशदादा जैन भाजपच्या गळाला लागलेत। सुरेशदादांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं जळगावातील निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज भाजपचा आहे। पण मतदानाच्या 2 दिवस आधी सुरेशदादांना भाजपसोबत आणल्यानं मतदान वाढेल का याबाबत शंका आहे। जळगावचे दादा भाजपच्या गळाला। सुरेश दादांमुळे जळगाव रावेरची गणितं बदलणार। गिरीश महाजरांची ठाकरेंच्या विरोधात तिरकी चाल। जळगाव रावेरच्या मतदानासाठी एकच दिवस शिल्लक असताना भाजपच्या गळाला हुकुमी एक्का लागलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय। सुरेश दादांनी आता भाजपला पाठिंबा जाहीर केलाय। सुरेश दादांच्या पाठिंब्यामुळे जळगाव रावेरची जागा 4 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येईल असा विश्वास गिरीश महाजरांनी व्यक्त केला। तब्येतीच्या कारणामुळे थोडं मुंबईलाही होते, पण आज दादांनी भारतीय जनता पक्षाला पर्यायाने महायुतीला समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे निश्चित खूप मोठं मताधिक्य दादांच्या समर्थनामुळे आमचं वाढणार। सुरेश दादा जैन यांना मानणारा जळगावात मोठा वर्ग आहे। सुरेश दादांच्या भाजपसोबत जाण्यानं उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे। सुरेश दादांनी भाजपसोबत असल्याचं जाहीर केलं असलं तरी प्रचारामध्ये सक्रिय सहभागी होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सन्माननीय मोदीजी स्वप्नातील विकसित भारत घडवावा व मी पाहिलेलं विकसित जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्याय व महाआघाडी भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे। जळगावात करण पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली। स्मिता वाघ विरुद्ध करण पवार ही लढत तशी सोपी राहिलेली नाहीये। अशा वेळी सुरेश दादांना भाजपच्या कॅम्पात आणून गिरीश महाजरांनी उद्धव ठाकरेंना चेकमेट दिलाय। सुरेश दादांनी भाजपला दिलेली साथ मतांमध्ये कितपत परावर्तित होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।